महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची। सीपी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती झालेत। सीपी राधाकृष्णन यांनी 452 मतं मिळवत विजय संपादन केला, तर इंडिया आघाडीच्या बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं मिळाली आहेत। इंडिया आघाडीचे खासदार फुटल्यानं रेड्डींना धक्का बसलाय। राधाकृष्णन यांना अपेक्षेपेक्षा जास्त मतं मिळाली आहेत। 752 वैध मतांपैकी 15 मतं बाद झाली, तर 14 खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचा अंदाज आहे। त्यामुळे इंडिया आघाडीचे हे बंडखोर खासदार कोण अशी चर्चा आता सुरू झाली आहे। दरम्यान सीपी राधाकृष्णन यांच्या जागी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण होणार हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरेल। तर दरम्यान उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतील मतांचं गणित नेमकं काय होतं आपण बघूया। एकूण मतदार 781 होते आणि 467 प्रत्यक्ष मतदान झालंय। 752 मतं ही वैध ठरली आहेत, तर 15 मतं ही बाद झाली आहेत। सीपी राधाकृष्णन यांना एकूण 452 मतं मिळाली आहेत, तर बी सुदर्शन रेड्डींना 300 मतं मिळाली आहेत। 152 मतांनी सीपी राधाकृष्णन हे विजयी झालेले आहेत। दरम्यान उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर सीपी राधाकृष्णन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूया। VP post sir, he is saying that he would expect you to have that equal footing for opposition, and he is also saying that you won't succumb to the dispensation. Every post is important, but every post has its own limitations. We have to understand that and we have to work within that framework. देशाचे नवनिर्वाचित उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं। गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मंत्री किरेन रिजिजू, वाणिज्य मंत्री पियुष गोयल तसंच राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे, जेपी नड्डा, प्रल्हाद जोशी देखील यावेळी उपस्थित होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत प्रतिक्रिया दिली आहे। इंडिया आघाडीची मतं राधाकृष्णन यांच्या पारड्यात पडली, त्यामुळे विरोधी पक्ष आता तोंडावर पडला असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय। विपक्ष के लोग बड़बोलापन कर रहे थे, बिना किसी कारण के एक वातावरण तैयार करने की कोशिश कर रहे थे कि एनडीए के वोट बटेंगे, एनडीए के वोट फूटेंगे और उनको मतदान होगा। लेकिन प्रत्यक्ष रूप से उल्टा हुआ है। प्रत्यक्ष रूप से विरोधी पार्टियां अपने वोटों को नहीं बचा पाई। नवनियुक्त उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांच्याशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने सुद्धा दूरध्वनीवरून संवाद साधलाय। या संवादादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन व्यक्त केलंय, तसंच भावी कार्यकाळासाठी त्यांना शुभेच्छाही दिल्या। त्यांना एनडीएकडे असलेली मतं याहीपेक्षा जास्तीची मतं मिळाली आणि म्हणून मी आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे अभिनंदन करतो। अनेक लोकांनी प्रधानमंत्री महोदयांवर देखील विश्वास ठेवला, सीपी राधाकृष्णनजी यांच्यावर देखील विश्वास ठेवला। एनडीएच्या उमेदवाराला 35 मतं अधिक मिळाली असा दावा शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदेंनी केलाय। पक्षाच्या पुढे जाऊनही काही संबंध टिकवणं महत्त्वाचं असतं असं म्हणत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची मतं फुटल्याचा दावा केलाय, तर इंडिया आघाडीची 14 मतं फुटली आहेत असा दावा सुद्धा श्रीकांत शिंदेंनी केला। समझने वालों को इशारा काफी है असं सूचक वक्तव्य सुद्धा केलं। आम्ही सगळ्यांच्या संपर्कात असतो, आमचे रिलेशन जे आहे सगळ्या खासदारांबरोबर चांगले आहेत आणि मला वाटतं चांगले जेव्हा आपण संबंध सगळ्यांशी ठेवतो हे पक्षाच्या पुढे जाऊन हे सगळे संबंध असतात, म्हणून आज एवढा मोठा विजय जो आहे हा झालेला आहे। समझने वाले को इशारा काफी आहे। मी एवढं विस्तृत तुम्हाला सांगितलं की किती मतं मिळणार होती, कशी मतं मिळणार होती।
मतदान बॅलेट पेपरवर झालंय तरी सुद्धा ही परिस्थिती आहे असा टोला भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राहुल गांधींना लगावलाय. नक्षलवादी विचारसरणीचा पराभव झाला, राहुल गांधींची एकता संपली का असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दरम्यान राधाकृष्णन संसदीय परंपरांची सर्वोच्च मूल्य राखतील, विरोधी पक्षांना समान स्थान आणि आदर देतील आणि सत्ताधारी पक्षाच्या दबावाला बळी पडणार नाहीत अशी आशा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी व्यक्त केली आहे. दरम्यान महाराष्ट्रातील विरोधी खासदारांनी एनडीए उमेदवाराच्या बाजूने मतदान केलं असा खळबळजनक दावा शिंदेच्या शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला आहे. सामने ही है कितने वोट्स मिले, 100% क्रॉस वोटिंग हो गया. लोगों ने, विरोधी दल के लोगों ने भी मोदी जी के नेतृत्व में विश्वास रखा, इसका एक उदाहरण है. और आप क्या बोल रहे हैं महाराष्ट्र, हाँ महाराष्ट्र के वोट फूटे हैं. उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ईव्हीएमवर नाही तर बॅलेट पेपरवर झाली, यामुळे राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करावं असं भाजप खासदार अजित गोपछड यांनी म्हटलंय. त्यांनी जी वोट अधिकार यात्रा काढली या दृष्टिकोनातून त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे की 24 मतदान तुमच्या टीम मधलं आमच्याकडे येण्यामागचं कारण काय याचं आत्मचिंतन त्यांनी करावं. सोबतचे खासदार सांभाळावेत, आपलं स्वतःचं घर सांभाळावं. नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया ॲप बंदीविरोधात लाखो तरुण सोमवारी रस्त्यावर उतरले. या आंदोलकांनी सरकारविरोधात निदर्शनं केली, मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्याच आंदोलनाचे पडसाद दुसऱ्या दिवशी सुद्धा बघायला मिळाले. आंदोलकांनी नेपाळमधल्या महत्वाच्या इमारती, मंत्र्यांच्या निवासस्थानांना लक्ष्य केलं. थेट सुप्रीम कोर्टात शिरत जाळपोळ करण्यात आली. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्यासह अनेक आजी माजी मंत्र्यांची घरं जाळण्यात आली आहेत. तर आतापर्यंत या हिंसक आंदोलनात 25 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तरुणाईच्या उद्रेकानंतर अखेर नेपाळमध्ये पंतप्रधान ओलींना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे नेपाळमध्ये अखेर सत्तांतर होणार हे आता अटळ आहे. नेपाळच्या पंतप्रधानांसह आतापर्यंत 11 मंत्र्यांनी राजीनामा दिलाय. नेपाळमध्ये तरुणांकडून झालेल्या हिंसक निदर्शकांची नैतिक जबाबदारी स्वीकारत सगळ्यांनीच राजीनामे दिले. नेपाळमध्ये राजकीय घडामोडींना आता वेग आलाय. काल रात्री रवी लामिछाने, बालेन शहा आणि लष्कर प्रमुखांची बैठक पार पडली. सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायाधीश सुशीला कार्की यांना अंतरिम पंतप्रधान बनवण्याच्या हालचाली आता सुरू आहेत. सुशीला कार्की नेपाळच्या सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या. ओली यांच्या राजीनाम्यानंतर बालेन शहा यांचं नाव पंतप्रधान पदासाठी सर्वात आघाडीवर आहे. 35 वर्षांचे बालेन शहा नेपाळी रॅपर, म्युझिक कंपोजर आणि काठमांडूचे महापौर आहेत. एक तरुण चेहरा म्हणून बालेन शहा यांच्याकडे पाहिलं जात आहे. बालेन शहा यांनी तरुणाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. लष्करानं सूत्र हाती घेतल्यानंतर बालेन शहा यांच्याकडे अंतरिम पंतप्रधानपद दिलं जाण्याची शक्यता आहे. तर लष्कर प्रमुखांशी चर्चा करून नवं सरकार बनवणार असल्याची माहिती बालेन शहा यांनी दिली. या संदर्भात रवी लामिछाने आणि बालेन शहा यांच्यात नवं सरकार स्थापन करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. तर ज्यांच्या नावाची आता पंतप्रधान पदासाठी चर्चा सुरू आहे ते बालेन शहा कोण आहेत आपण बघूया. नेपाळी रॅपर, संगीतकार, काठमांडूचे विद्यमान महापौर अशी त्यांची ओळख आहे. नेपाळच्या राजकारणामधील तरुण चेहरा आहे. नेपाळच्या अवघ्या 35व्या वर्षी पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये ते सध्या आघाडीवर आहेत. पहिले राजकारणी ज्यांनी जेनझी आंदोलनाला पाठिंबा दिला असे बालेन शहा. एकीकडे नेत्यांची घरं जाळत असताना बालेन शहा यांच्या नावानं आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. लष्करानं ताबा घेतल्यावरती बालेन शहांकडे अंतरिम पंतप्रधानपद जाऊ शकतं. आंदोलन जेनझी म्हणजे तरुणांनी हाती घेतलं. तरुण पंतप्रधानांची त्याचमुळे आता चर्चा होतीये. 2022 मध्ये अपक्ष लढलेले बालेन शहा हे काठमांडूचे महापौर झाले. सोशल मीडिया आणि तरुणांच्या माध्यमातून शहांनी 2 महत्वाच्या राजकीय पक्षांना धक्का दिला. नेपाळमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर आता लष्करानं सत्ता हाती घेतली आहे. आंदोलनानंतर नेपाळमधील मंत्र्यांनी देशातून पळ काढला, तसंच पंतप्रधानांनी सुद्धा राजीनामा दिला. त्यामुळे आता लष्करानं सत्ता हाती घेतली आहे. दरम्यान राजीनामा दिल्यानंतर पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या सेनेच्या हेलिकॉप्टरनं अज्ञात स्थळी ते रवाना झाले. ओली, शर्मा
नेपाळ सोडून दुबईत जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. नेपाळचे कृषी मंत्री रामनाथ अधिकारी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. कालच्या प्रकारानंतर माफी मागत रामनाथ अधिकारी यांनी राजीनामा दिला. यासोबतच नेपाळच्या आरोग्य मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा दिलाय. नेपाळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी हिंसक आंदोलन झालं. अशातच आंदोलकांनी नक्खू जेल बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी केली. आंदोलकांच्या मागणीनंतर उपपंतप्रधान रवी लामिछानेंची जेलमधून सुटका करण्यात आली आहे. रवी लामिछाने हे विरोधी पक्षातील मोठे नेते असून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारीचे आरोप करत पंतप्रधान KP शर्मा ओली सरकारनं त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. आंदोलकांनी माजी पंतप्रधान शेर बहादूर देउबा आणि पुष्पकमल यांचीही घरं जाळली. यावेळी माजी पंतप्रधान शेर बहादूर आणि त्यांच्या पत्नी अर्थमंत्री आरजू राणा देउबा या दरम्यान जखमी झाल्यात. नेपाळचे माजी पंतप्रधान झालनाथ यांच्या पत्नीची हत्या करण्यात आली आहे. जमावानं निर्घृणपणे झालनाथ यांच्या पत्नीची हत्या केली तर गोळीबाराचे आदेश देणाऱ्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर आंदोलकांनी हल्ला केलाय. दरम्यान संतप्त आंदोलकांनी कशा प्रकारे नेपाळ पेटवलं आपण बघूया. नेपाळमध्ये आंदोलकांनी ऊर्जा मंत्री दीपक खडका यांच्या घरावरही कब्जा केला. यावेळी ऊर्जा मंत्र्यांच्या घरात आंदोलकांना नोटांची बंडलं सापडली. या चलनी नोटा आंदोलकांनी बाहेर येऊन उधळल्या. नेपाळमध्ये गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या DSPची हत्या करण्यात आली आहे. आंदोलकांवर गोळीबार करणाऱ्या DSPचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू झालाय. नेपाळचे आर्मी चीफ यांनी देशाला संबोधित करताना शांतता राखण्याचं आवाहन केलंय. देशात या क्षणी शांतता ठेवणं महत्त्वाचं असल्याचं म्हणत त्यांनी देश वाचवण्यासाठी सहकार्य करा असं आवाहन सुद्धा नेपाळमधील जनतेला केलंय. तर हिंसाचारातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. नेपाळमधील परिस्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी CCSची एक बैठक घेतली. नेपाळमधील हिंसाचारावर मोदींनी शोक व्यक्त केलाय. हिंसाचारातील मृतांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली. नेपाळची स्थिरता आणि समृद्धी भारतासाठी महत्त्वाची असल्याचंही मोदींनी म्हटलं असून नेपाळच्या जनतेला मोदींनी शांततेचं आवाहन केलंय. जनसुरक्षा कायद्याविरोधात राज्यातील विरोधी पक्षानं आक्रमक भूमिका घेतली आहे. हा कायदा रद्द करा या मागणीसाठी महाविकास आघाडी, माकप, भाकप आणि शेकापकडून आज राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, नाशिक, जळगाव, वर्धा, परभणीसह राज्यभरात आंदोलन केलं जाणार आहे. दरम्यान महाविकास आघाडीच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीही शिवाजी पार्कमध्ये मोर्चा काढण्यावर महाविकास आघाडीचे नेते ठाम आहेत. भाजपनं ठाणे महानगरपालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या अहंकाराचं दहन करावं लागेल असं वक्तव्य भाजप नेते आणि वनमंत्री गणेश नाईक यांनी केलं. भाजपच्या ठाण्यातील मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी हे वक्तव्य करून अप्रत्यक्षरित्या एकनाथ शिंदे यांना इशारा दिलाय. दरम्यान गणेश नाईक यांनी जनता दरबाराच्या माध्यमातून आधीच शिंदे गटाला आव्हान दिलेलं असताना त्यांनी केलेल्या विधानानं ठाण्याच्या राजकीय वर्तुळात आता चर्चा रंगली आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या निवडणुकीला आव्हान देणारी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राजन विचारे यांची याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. एका फौजदारी गुन्ह्यात शिक्षा झाल्याचं म्हस्के यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केलं नाही. त्यामुळे त्यांची निवडणूक रद्द करावी असे विचारे यांनी निवडणूक याचिकेत म्हटलं होतं. म्हस्के यांनी विचारे यांचा आरोप फेटाळलाय. 1 वर्षाहून अधिक काळ शिक्षा झाली असती तर ती बाब प्रतिज्ञापत्रात नमूद करावी लागली असती असं म्हस्के यांनी न्यायालयाला सांगितलंय. आपल्याला प्रोबेशनवर सोडण्यात आलं असं म्हस्के यांनी म्हटलंय. न्यायालयानं त्यांचा युक्तिवाद स्वीकारत विचारे यांची याचिका फेटाळली आहे. कुणबी प्रमाणपत्र वितरित करण्यासाठी प्रशासन स्तरावर आता हालचालींना वेग आलाय. गाव पातळीवर गठीत केलेल्या समितीचं प्रशिक्षण आणि कार्यशाळा आयोजित करण्याच्या सूचना मराठवाड्यातील 8ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी सदस्य असतील. या सदस्यांसाठी प्रशिक्षण सत्र आणि कार्यशाळा आयोजित करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 16 ऑक्टोबरला गौतम अदानी बारामतीत येणार असल्याची शक्यता आहे. बारामतीतील विद्या प्रतिष्ठानच्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कॉलेजच्या उद्घाटनासाठी गौतम अदानींना आमंत्रण देण्यात आलंय. गौतम अदानींनी आमंत्रण स्वीकारल्याची सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळतेय. विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या शरदचंद्र पवार आर्टिफिशियल इंटेलिजन्स महाविद्यालयाच्या उभारणीत अदानींनी CSRच्या माध्यमातून पैसे दिल्याचं कळतंय. याआधी 2022 मध्ये गौतम अदानी बारामतीत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या सायन्स पार्कचं उद्घाटन करण्यासाठी सुद्धा आले होते.
मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभाग रचनेवरील हरकती आणि सूचनांवर सुनावणी प्रक्रिया आजपासून सुरू होईल. उद्यापासून 12 सप्टेंबरपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5:30 या वेळेत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये ही सुनावणी होईल. मुंबई महापालिकेच्या प्रारूप प्रभाग आराखड्यावर मुंबईकर नागरिक आणि विविध राजकीय पक्षांकडून 488 हरकती आणि सूचना दाखल करण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेच्या निवडणुकीचा वाद आता न्यायालयात पोहोचलाय. या निवडणुकीच्या मतमोजणीवर आक्षेप घेण्यात आला असून या प्रकरणी जय सहकार पॅनलनं न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी मंगळवारी 9 सप्टेंबर रोजी पहिली सुनावणी पार पडली असून न्यायालयानं सर्व उमेदवारांचं म्हणणं ऐकून घेतलं. या प्रकरणी आता 19 सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार असून या सुनावणीकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. मुंबईतील बहुप्रतीक्षित DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा या महिनाअखेर प्रवासी सेवेत दाखल करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय. मंडाळे ते चेंबूर डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्यातील मार्गावर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या पथकाकडून तपासणी केली जाईल. सुरक्षा प्रमाणपत्र मिळताच या मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल केला जाईल. DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिका ही 23.6 किलोमीटर लांबीची असून त्यावर 19 स्थानकं आहेत. पहिल्या टप्प्यात मंडाळे ते डायमंड गार्डन चेंबूर या 5.5 किलोमीटर लांबीच्या मार्गावर मेट्रो सेवा सुरू केली जाणार आहे. तर या संदर्भातले महत्त्वाचे 3 मुद्दे आपण बघूयात. पहिला टप्पा हा मंडाळे ते डायमंड गार्डन 5.3 किलोमीटरचा असेल. पहिल्या टप्प्यात या स्थानकांवर मेट्रो धावेल आणि मंडाळे, मानखुर्द, BSNL, शिवाजी चौक, डायमंड गार्डन ही स्थानकं या मेट्रोवर असतील. केंद्र सरकारच्या सर्वेक्षणातून देशातील सर्वात स्वच्छ हवा असलेल्या शहरांची यादी समोर आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती हे देशातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून समोर आले. स्वच्छ वायू सर्वेक्षण 2025 या स्पर्धेत 3 ते 10 लाख लोकसंख्येच्या गटात अमरावती शहरानं 200 पैकी 200 गुण मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावलाय. केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे पार पडलेल्या समारंभात अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी हा पुरस्कार स्वीकारला. आणि या बातम्यांसोबत या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय. बघत रहा ABP माझा.